शिरोळमध्ये चुकीच्या कर आकारणीमुळे शिरोळ नगरपालिकेला नागरी सुविधा पुरवणे कठीण बनले असून आवश्यक सेवा सुविधांसाठी शासनाने 20 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच कन्यागत महापर्व 2028च्या पार्श्वभूमीवर शहर विकासासाठी सुमारे 200 कोटी रुपयांच्या कामाचा आराखडा तयार करण्यास सभेत मंजुरी देण्यात आली आहे। कैलासवासी दिनकररावजी यादव सभागृहात पार पडलेल्या मासिक सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा योगिता कांबळे उपस्थित होत्या। प्रारंभी दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करून विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला। मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले। उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव यांनी कर वसुली कमी होत असल्याने आर्थिक ताण वाढल्याचे सांगितले। कलेश्वर तलाव सुशोभीकरण, घनकचरा व्यवस्थापन केंद्र सुरू करणे, अंगणवाड्यांचा सर्वे आणि नादुरुस्त इमारतींसाठी निधी उपलब्ध करण्याचे निर्णय घेण्यात आले। लाईव्ह मराठी न्यूजसाठी शिरोळहून सुभाष गुरव। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।